तर गन्ना बघा तुमच्या इझिली चाललेला आहे. याच्यामध्ये बघा प्रॉपरली तुमच्या पूर्ण कोरडं मटेरियल निघणार आहे. तर मित्रांनो हे मशीनचे सेकंड व्हिडिओ आहे तुमच्यासाठी की ह्या मशीन मध्ये तुम्हाला मशीन कसं ऑपरेट करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला इझिली आणि शॉर्टकटली सांगितलंय की मशीन कसं ऑपरेट करायचं आहे. याच्यामध्ये जर तुम्ही मशीन जर चालू केलं तर हे मशीन नवीन आहे आणि फर्स्ट टाइम तुम्ही चालू करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला वॉश करायला लागेल पाणी, ते पण इझिली. जसं तुम्ही पाणी टाकून जसं इझिली आता वॉश केलं आहे. याच्यामध्ये कसं आहे की आपण पाणी टाकून वॉश करू शकता तुम्ही. जसं आता आपण मशीन वॉश केलं आहे त्यानंतर आपल्याला करायचं आहे की मशीन जसं बंद करून तुम्हाला हे लावायचं असते. जसं मशीन तुम्हाला प्रॉपरली फुल पॅकिंग मध्ये असं लावायचं असते. आणि जसं मशीन तुम्ही चालू केलं तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की 3 रोलर वगैरे काम करतात. याच्यामध्ये कसं आहे तुमचे हात वगैरे जायचे चान्सेस नाही राहत. आणि गन्ना जसं तुम्हाला इझिली असं टाकायचं असते. याच्यामध्ये जसं तुम्ही गन्ना टाकलं तर तुम्हाला बघा तुम्हाला काही डबल वगैरे टाकायची गरज नाही. 1 क्रश मध्ये तुमच्या मशीन तुम्हाला काढून देणार. तुम्ही इझिली बघू शकता गन्न्याचा रस इझिली तुम्हाला काय कसं ऑपरेट करायचं आहे. आणि जसं बघू शकता की जसं गन्ना तुम्ही काढलेला आहे, गन्ना बघा याच्यामध्ये पुरा 100% तुमच्या गन्ना काढून दिलेला आहे. आणि याच्यामध्ये 1% पण त्याच्यामध्ये ज्यूस नाहीये, तुम्ही बघू शकता. आणि मशीन फुल ऑटोमॅटिकली राहणार. बघा तुम्ही की वर्किंग कसं करत आहे मशीन. बस याच्यामध्ये जर तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये जर गन्ना टाकलं तर गन्ना बघा तुमच्या इझिली चाललेला आहे. तुम्हाला प्रेशर वगैरे काही करायची गरज नाहीये. बघा मशीन मध्ये असं आहे की हे गन्ना ज्यूस मशीन असं आहे की याच्यामध्ये बघा प्रॉपरली तुमच्या पूर्ण कोरडं मटेरियल निघणार आहे. याच्यामध्ये 1% पण तुमचे ज्यूस राहणार नाहीये. आणि जर तुम्हाला मशीन वगैरे बुकिंग करायची असेल, डिटेल वगैरे मागायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू, टेक केअर.